हिला घेऊन जा रे आणि हिच्या फॅमिली सोबत हिला गोळ्या घाला. जा घेऊन जा. आगो चल. ए गिरीश गायकवाड, तुला काय वाटलं तुझ्यासारख्या कोल्ह्याकडे मी एकटी येईन? बाहेर जाऊन बघ जा. तुला चारी बाजूने पोलिसांनी घेरलंय. चिंचुके ऐक, हे बघ जीजीची माणसं असणार आहेत, त्यांच्याकडे पिस्तूल असण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. ठीक आहे साहेब. चिंचुके थांब. अरे मूव मूव मूव. जीजी कोण नाही बाहेर. ही बाई खोटं बोलतीय. मरण समोर बघितलं की खोटं बोलायला लागली का तू? अरे गिरीश गायकवाड, तुझं आता काय खरं नाही. तू आज जाणार. आता तू माझ्या फॅमिलीला कसा हात लावतोय आणि हिथनं बाहेर जातोय ना, हे मी बघते. जीजी जीजी म्हणतात मला. एवढ्या लवकर कुणाच्या हाताला लागेल असं वाटलं का तुला? हा, स्वतःला वाचवायसाठी खोटं बोलतीस का तू? मी कायला खोटं बोलू? तुझ्यासारख्या गुंडांना घाबरत नाही मी. भास्कर, ए जरा सगळ्यांना घेऊन ये. सगळ्यांना एकत्रच ठोकतो आज. तुमच्या सगळ्यांना ठोकण्याचा अधिकार फक्त माझा आहे, माझा. मीच ठोकतो तुम्हाला सगळ्यांना. ए चल. अक्के 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 वाचव आम्हाला. ओ भाऊ, मला तरी सोडा की. मी तुमचं काम केलंय ना. ह्यो तुझा भाऊ घाबरला की स्वतःला वाचवायला बघतो. पण आज तुम्ही सगळे मरणार आहे. यांनी तुझी सही गायब होऊ शकेल. कसं काय? सांगतो. हे बघ, एक लक्षात ठेवायचं दीपा, तू ज्यावेळी जीजीकडे ही फाईल घेऊन जाशील, ह्या फाईलमध्ये तू पहिल्या आणि दुसऱ्या पानावर सह्या केल्या, म्हणजे कलेक्टरच्या सह्या झाल्या. ह्या फाईलच्या तिसऱ्या पानावर मी निळ्या पुड्या लावणार आहे. तुला अगदीच गरज वाटली तर ही फाईल जोरात दाबायची, म्हणजे ही निळी पुडी फुटल आणि तुझ्या सह्या आणि अख्खी फाईल खराब होईल. कडक लावलो साहेब तुम्ही. ऐक, तू तिथं जीजीला भेटायला गेल्यावर तो फाईल बघायला मागेल, त्यावेळी फाईल अलगद त्याच्याकडे द्यायची. त्यानं काय होणार आहे? हे बघ, ही राजकारणी लोक आहेत ना, उथळ असतात. तो पटकन कुठलं पान बघणार ज्यावर तू सही केलीस ते पान. त्याचं निळ्या पुढीकडे लक्ष जाणार नाही. पण असं नको व्हायला की त्यांनी फाईल बघायच्या आधीच निळी पुडी फुटली. असं नको व्हायला ना. हे फडाची पोलीस आहे हो तुम्ही. थँक्यू. पण ऐक, ह्यावेळी आपल्याला 10 पटींनी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे दीपा. साहेब, मी फुल तयारीत आहे आणि मी माझ्या मनाची ना फुल तयारी करून ठेवली. गरज पडली ना, मी या फाईलीचा नक्की वापर करणार. बघा, तुला आणि चिली पिलीला सोड. फाईल पाहिजे ना. ए डमी कलेक्टर, या बंदुकीच्या गोळीपेक्षा फाईल घेऊन फास्ट पडणार आहे का तू? हा, ए चल फाईल दे, फाईल दे, चल. फाईल पाहिजे का नाही? मग चिली पिलीला सोड. ए ए ए खाली बसा, खाली बसा. ए चल फाईल दे, फाईल दे. ए फाईल दे. फाईल पाहिजे ना तुला? घे घे तुझी फाईल. फाईल दे. शेवटचं सांगतोय तुला,
फाईल दे. चल राहिलेलं तरी फाईल द्या. इकडे द्या. दुसरी फाईल पण खराब करून टाकी ना. पोरांना सोड आधी. पोरांना सोड आधी तू. चिंचुके 2 पावलं पुढे सारखा. ओके साहेब. सोड तू आधी पोरांना. पोरांना सोड म्हणते ना. माझ्या प्रोजेक्टसाठी मी काहीही करू शकतो. काहीही. एक फाईल वाया गेली आणि असू दे, दुसरी फाईल आहे ना. माझे उद्योग चालू होणार. सांगितलं होतं, बुडीत राहाल तर फायद्यात राहाल. पण तुला मरायची गडबड झाली होती. ए तू काय बघतो रे? काय नाही. या गिरीश गायकवाडला जो आडवा जाईल त्याला गिरीश गायकवाड संपवत असतो. ए बघताय का रे? मारून टाका यांना. हो भाऊ, ऐका की. हो मी काय नाही केलं, ऐका की. मी कुणाला काय बोलणार नाही. मला सोडा. अर्जुन गोळी फायर केलाय सावस. हा पण एकतर्फी आत नको घुसायला. आत काहीतरी भयंकर घडतंय आहे. अर्जुन तू चिंचुकेंना ताबडतोब फोन कर. आता थांबायला नको. हा बोला साहेब. हॅलो चिंचुके, ऐक 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 ऐक. हे बघ, आता घुसायची वेळ झाली. तुम्ही त्या बाजूने घुसा, आम्ही पुढून घुसतोय. ऐक, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या एकाही माणसाला काहीच नाही झालं पाहिजे. हो साहेब. आता ते जीजीच्या मुसक्या आवळायची वेळ झाली. साहेब अजिबात काळजी करू नका. ठरल्याप्रमाणे सगळं होईल. घुसा. ए यांना आत घेऊन जा आणि मारून टाका सगळ्यांना. ए गाडी काढ. चल. इन्स्पेक्टर अर्जुन, पोरांना पकडा रे. आता गप गुमान मागं व्हायचं सगळ्यांनी, नाहीतर या पोरांना सोडणार नाही. थांब 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 थांब. इन्स्पेक्टर अर्जुन, 10 वेळा मी सांगितलं माझ्या वाकड्यात जाऊ नको, पण तू ऐकतच नाही राव. गिरीश गायकवाड, या बारक्या पोरांची ढाल करून तू सुटशील असं वाटतंय तुला? आज तुला सोडणार नाही मी. ए आवळा रे. थांब. आर्या, चिंचुके मागे सारखा. आर्या, आम्ही कुणी जाग चालणार नाही पोरांना सोड पाहिल्या. ही जागा, ही गोडाऊन माझं. इन्स्पेक्टर, इथं आवाज कमी ठेवायचा. मला फक्त जिंकणं कळतं, मग ते कसंही असो. इथे लक्षात, आम्ही राजकारण करतो. लक्षात ठेवा, कामावर आहे तुम्ही सगळे. उगाच आमच्यावर कारवाई करायला जाऊ नका. ए मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या पोरांना सोडू नका. आणि तुम्ही पण, कळलं ना?
गिरीश गायकवाड बंदूक चालवायला शिकला राव तुम्ही, सांभाळायला कधी शिकणार? हा, तिकडे बघायचं. तुमची गोळी लागून पण ही दीपा जिवंत कशी, असा प्रश्न पडलाय काय? हा, बुलेट प्रूफ जॅकेट असतं पोलिसांकडे. अर्थात तुम्हाला काय करणार म्हणा त्यातलं. तुम्हाला फक्त माणसांना मारायला जमतं नाही का? जीजी, राजकारण बुद्धीचा खेळ आहे. याशी हातात बंदूक घेऊन चूक केली असते. लोकांनी त्यांची कामं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं असतं, त्यांना मारण्यासाठी नाही. ओय ओय पंटर लोक, अरे तुमच्या मालकाच्या डोक्याला बंदूक लागली की आता पोलिसांची. ए दीपा, हे बघ मी बघितलंय, एवढीशे झोपडीत राहता तुम्ही, दिवसभर काम करता. तुला पाहिजे एवढं मी पैसे देईन, माझ्या बाजून उभं राहा. अरे रे 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 रे, रश्शी जळली पण तुझा पीळ गेला नाही रे. अरे जनावरांचे स्वभाव बदलतात पण तुझ्यासारख्या भ्रष्ट माणसांचे नाही. ए भाषण देऊ नको, शानीबान. अगं तुला आयुष्यभर सरणार नाही एवढा पैसा देईन मी तुला. फाईल बघ, करोडच्या फाईल आहेत या. मागील महिन्यात ऍक्सिडेंट, त्यानंतर बेपत्ता, त्यानंतर तू ज्यांचं अपहरण केलंस आणि आज तुझ्या तावडीतून सुटून ज्यांनी तुझे 12 वाचवलेत ना, त्याच आहेत या कलेक्टर अपर्णा सुरेश माने. तू किती प्रयत्न कर गिरीश गायकवाड, पण तुला खडी फोडायला पाठवणं या पिछन माझ्याच नशिबात आहे. जीजी, इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांची बायको, पुणे जिल्ह्याची कलेक्टर मीच, अपर्णा सुरेश माने. म्हणजे तू कलेक्टर अपर्णा माने? मी जखमी होऊ शकते, बेपत्ता होऊ शकते, मग तुझ्यासारख्या भ्रष्टाचारी माणसाला मी शिक्षा नाही करू शकत? तुला काय वाटलं? तुझ्यासारख्या कोल्ह्याच्या तावडीत मी दीपाला पाठवेन? तू खरंच अपर्णा मानेस? हो, मीच. तुझ्या त्या माणसाला दवाखान्यात पोहोचून तुझा निकाल लावायला आली. ए कलेक्टर मॅडम, गिरीश गायकवाड आहे मी. जीजी म्हणतात मला, जीजी. चिंचुके, बाद झाली यांची नाटकं. घेऊन जा सगळ्यांना. बाबर घेऊन जा रे. सोनमुळे चला. अर्जुन, याला खडी फोडायला पाठवायचंच आहे, पण त्या आधी ना या जीजीचा माज उतरव. त्यानंतर कधीच यांनी आजची ओळख करून दिली नाही पाहिजे स्वतःची. मॅडम तुम्ही काळजीच करू नका. महाराष्ट्र पोलिसांची 3rd डिग्री काय असते ना, दाखवतो गायकवाड साहेबांना. ए बघा, तुम्ही असं करू शकत नाही. बोल. जीजी, आम्ही काय काय करू शकतो ना हे कळेल तुम्हाला हळूहळू.
मुलांनो, तुमची ताई एकदम सुरक्षित आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जा आता लवकर. दादा जा, यांना घेऊ जा. अर्जुन, ह्याचा खेळ खल्लास करायचा. हे एवढं सोपं नाही मला अडकवणं. मागच्या वेळेस माझा माणूस फिरला आणि मी सुटलो, यावेळी पण सुटणार. जीजी थांब जरा. तुझा आत्ताचा सगळा कार्यक्रम यात रेकॉर्ड आहे. त्यामुळे आता आमच्याकडे पुराव्याची कमतरता नाहीये. आणि असंही याचा बोलका पोपट आपल्या ताब्यात आहे ना. अरे हा माझ्यावर गेम खेळता का? बघून घेईन एकेकाला, बघून घेईन. तुला काय वाटलं? इन्स्पेक्टरला आणि कलेक्टरला तू तुझ्या तालावर नाचवशील आणि आम्ही नाचायचं? कायद्यानं तुला सूट दिली आहे, पण आम्हाला अधिकार दिले. आणि सुटून सुटून कितीदा सुटणार आहेस तू? आता तुला आत कसं टाकायचं ना ह्याची सोय केली आहे आम्ही. ए, काय करायचं ते करा, मी नाही घाबरत. घाबरणार? तू घाबरणार? आधी तू मला आणि आप्पीला विकत घेण्याचा प्रयत्न केलास, काय जमलं नाही ते. मग तू अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट घडवून आणलास, नंतर त्यांना किडनॅप केलंस. तर त्या दीपाला मी अमोलसाठी घरी आणलं होतं रे, पण तू तुझ्या रखडलेल्या कामांच्या फायलींवर सह्या करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतलास. आता तुझ्यावर जास्तीत जास्त गुन्हे कसे सिद्ध होतील याची चोख सोय केली आहे. मॅडम, यांनी लोकांच्या पाण्यात विष मिसळलं. निष्पाप लोकांचा बळी घेतलाय मॅडम यांनी. होणार होणार. आर्या, चिंचुके, या सगळ्याचा हिशोब होणार. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला फुल फ्री हँड देते. याला बोलतं करा आणि याच्याकडनं जबाब द्या. यस मॅडम. साहेब, पण ह्या सगळ्यात आहे ना दीपा मॅडमला लई त्रास झाला. खरे, दीपाला मी घरी आणलं होतं फक्त अमोलसाठी. त्या राजानी ह्या जीजीनी सह्या करण्यासाठी तिचा वापर करून घेतला. तिला त्रास दिला, तिला धमकी दिली, तुझ्या भावंडांचं बरं वाईट करेल जीवाचं म्हणून. पण आपण नियती आपल्या बरोबर होती. ह्या गिरीश गायकवाडनी तुला डांबून ठेवलं, तू तिथून हुशारीने सुटलीस. म्हणून हा सगळा प्लॅन आपल्याला करता. अर्जुन, या जिजीच्या तावडीतून सुटणं फार अवघड नव्हतं माझ्यासाठी. पण नंतर मला आर्या भेटली आणि मला डांबून ठेवणाऱ्या माणसाला आम्ही ताब्यात घेतलं. आणि मग मॅडम, डॉक्टर मॅडम काय तुमची अवस्था? डॉक्टर ऐका ना, या माणसाने हल्ला केला होता माझ्यावर, मला डांबून घातलेलं. मला तिथून सुटायचं होतं. मी ना जखमी केलंय त्याला बघा ना. ठीक आहे. आणि हो, अजून एक, याच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नका. हा माफीचा साक्षीदार आहे. त्याची काळजी घेऊ आपण. पण तुम्हाला ही उपचारांची गरज आहे. काय जखमा बऱ्यापैकी तुमच्या बऱ्या होत आल्यात, परंतु त्या अजून आपण क्लीन करून घेऊ, म्हणजे तुम्हाला लवकर आराम वाटेल. हो मॅडम, तुम्ही पण लागलीच ऍडमिट होता का? नाही डॉक्टर, प्लीज, मी ना आता नाही ऍडमिट होऊ शकत. दुसरं काही ऑप्शन नाही आहे का? ठीक आहे, मी काही गोळ्या लिहून देतो. काहीतरी खाऊन त्या गोळ्या तुम्ही घ्या. हे बघा, ह्या गोळ्या तेवढ्या ताबडतोब घ्या. शहरासाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या तुम्ही पहिल्याच मॅडम आहात. त्याला मी बारा करूच, त्याची काळजी करू नका. आणि तो इथून कुठे बाहेर जाणार नाही याची पण आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. थँक्यू सो मच. आधी चल लवकर. अपर्णा मॅडमची अवस्था पाहता माझं घर जवळ होतं, म्हणून मी अपर्णा मॅडमला माझ्या घरात घेऊन गेली. त्यांना गोळ्या देऊन आराम करायला लावला. पण त्यांनी लगेच मला अर्जुनला भेटायचे अशी इच्छा व्यक्त केली. आणि अशा अवस्थेत अर्जुनने घरी दीपाला आणलं होतं. त्यामुळे अपर्णा मॅडमला हे सगळं सांगणं मला त्यावेळेला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग अपर्णा मॅडमचा हट्टच होता की अर्जुनला भेटायचंच आहे. आणि म्हणून मग आम्ही तिला आराम करायला सांगून आम्ही बाकीचा प्लॅन केला.